आपण आता डिलिव्हरीला चाललेलो आहे आणि थोड्या वेळा डिलिव्हरी करूया. वेलकम बॅक टू द माय न्यू ब्लॉग. सो आज जाणार आपण बाईकची डिलिव्हरी घेण्यासाठी. सो आता आपण हे बघू शकता हेल्मेट वगैरे झाकून ठेवलेले आहे. बट हे झाकून ठेवले म्हणजे आपले जस्ट चार्ज चालू आहे बघा, लाईट चालू आहे गोप्रोची. सो हे बघा ओके, सगळा सेटअप रेडी आहे. आता आपण झाकून ठेवले कारण की मळते बाहेर धूळ बसते, त्यामुळे आपण ते झाकून ठेवलेले आहे. सो थोड्या वेळाने 11-12 दरम्यान आपण जाणार आहे गाडी आणण्यासाठी. सो कॅश घेणार आहे, EMIचा काही विषय नाही आहे. सो पूर्ण कॅश राहणार आहे गाडी. फायनली चाललेलं आहे. ओमकार आणि आबो आलेला आहे. सिनेमॅटिकली क्वालिटी काढतो, ह्याला DM करा 100%. एडिट पण मीच देतो करून. सो चला जाऊया आता ना. आपण सेटअप वगैरे घेऊन चाललेलो आहे बघा, बॅग वगैरे हात नाही. सो चला आता डायरेक्ट EMIच्या शोरूमला जाऊ आणि तिथं गेल्यावर तुम्हाला कळेल की कोणती बाईक असणार आहे. सो चला आपण आता डिलिव्हरीला चाललेलो आहे आणि थोड्या वेळा डिलिव्हरी करूया. सो आतमध्ये ॲग्रीमेंट वगैरे झालेलं आहे. आता ना जस्ट मोठी चावी आणण्यासाठी चाललेले आहेत. सो आत मालक आहेत बघा आणि पूजन तर चालूच राहिलेलं आहे आणि पेढा आपल्या हातात दिलेलं आहे. सो ही मोठी चावी घेऊन आले ते बघा आणि पडकं बघा कसली मोठी चावी आहे. पिता के आशीर्वाद से तूने सब कुछ पाया है, क्या लेकर तू आया जग में और क्या तूने कमाया है. पिता के आशीर्वाद से तूने सब कुछ पाया है, क्या लेकर तू आया जग में और क्या तूने कमाया है. सबसे ऊंचा रब के रूप समान है, पिता की उंगली थाम के चल तो रास्ता भी आसान है. गाडी आपल्या डाळिंब रोडला चाललेली आहे. सो पाहू शकता. आणि आपण पहिली ना गाडी टँक फ्यूल टाकण्यासाठी पाठवली होती डाळिंबानात. सो गाडी घेऊन जाणार आहे. पहिलं विठ्ठलांच्या मंदिरासमोर आपल्याला पूजन करायचं आहे. सो तिथून पुढं मग घरी न्यायचे आपल्याला. घरातनं झालं की मग थोडीफार राईड मारायची. आता पण राईड चालू आहे आणि गाडी भाई एक नंबर आहे, चालवायला कम्फर्टेबल आहे. तुम्ही पण जर 2025 मध्ये गाडी घेत असताल ना तर एकच नंबर विषय आहे गाडीचा. गाडी स्मूथ चालते, एकच नंबर, कुठं हिसकं नाही मारत काय नाही. आबे एवढं कुठं गेलता? आम्ही गेलो पेट्रोल टाकाय, फुलं आणायला, हार पेड आपल्या स्वागतासाठी फटाकडे फोडले नाच करते. आबूनी भाई आपला अख्खा सिनेमॅटिक काढल्यात. आबून एकच नंबर सिनेमॅटिक शॉट काढतो. लागलाय जुना खंगरी बंगरी. थोडं ना स्पीडमध्ये जाऊया कारण की इथंच आपल्याला 5:15 वाजलेले आहेत. घरी तर आपल्याला जायला ना कम्प्लिटली 6 तर वाजणारच आहेत कारण की आपल्याला बनामध्ये पण पूजन करायचंय. सो पहिली गाडी आणली ना कधी पण आम्ही कधी पण आणली ना गाडी, सो पहिले ना बनामध्येच नेतो. तिथं पहिलं पूजन होतं, त्यानंतर मग गाडी आपण आपल्या घरी नेऊन पूजन करतो. एकदा ना आपल्याला अजून पूर्ण ना हायवेला चालवून बघायचे गाडी बाई. कम्फर्टेबल आत्ताच कम्फर्टेबल वाटते गाडी चालवायला. म्हणजे आपल्याला ब्लॉगिंगमध्ये सो कॅमेरामध्ये तर तुम्हाला दिसत असेल गाडीचा व्ह्यू वगैरे एक नंबर येत असणार आहे. आणि डिजिटल काटा आहे, त्यात काय विषय नाही. त्यात प्लस आपल्याला ब्लूटूथ सिस्टीम दिलं आहे, ट्रॅकिंग सिस्टीम दिलं आहे, लोकेशनचं सगळं क्लिअरमध्ये दिसतं. सगळे विषय ह्याच्यात. गाडीचं स्पीड किती आहे आणि गाडी किती लिटर फ्यूल कन्झ्युम करते आहे, सो ते सगळं दाखवतो. मायलेज वगैरे सगळं दाखवतं ह्याच्यामध्ये. आज तर घेतले, अजून आपल्याला हळूहळू कळून जाईल की गाडी कशी आहे चालवण्यात काय आहे. मला तर आत्ता चालवते ना भाई एक नंबर गाडी वाटते. नवीन घेतल्या ह्याचा विषय नाही की एक नंबर वाटते, पण चालवण्यावर कळते की गाडी भारी वाटते चालवायला. सो आता ना सूर्यास्त चाललेला आहे, त्यामुळे आपण ना अंधार पडायच्या आतमध्ये आपल्याला बनामध्ये पोचलेलं पाहिजे. कारण की नंतर आपल्याला कॅमेऱ्यात शूट दिसणार नाही तुम्हाला नीट, एवढं बरोबर दिसणार नाही. कारण की गोप्रोला ना नाईट विजन जरा एवढा क्लिअर नाही आहे. सो त्यामुळं असं दिसतं विषय.
सो आता तुम्हाला क्लिअरच दिसत असणार आहे. आरसो वगैरे एक नंबर लावलेत भाई. नवीन गाडी चालवायची आहे ना, फीलच वेगळी आहे. आणि एफजेडचा नादच नाही केला पाहिजे. तुम्ही म्हणता ना R15 वगैरे टाकलेलं, पण R15 घ्यायचं चाललेला विषय आपल्याला. बट असा विषय झाला ना, सगळं पूर्ण 1 वीक ते 2 वीक ना आपण विचार करत होतो गाडी कोणती घेतली पाहिजे आणि स्पोर्ट बाईक घेतली पाहिजे. ही पण स्पोर्ट बाईकमध्येच मोडते. सो तेच विचार चाललेला की नक्की गाडी घ्यायची कोणती. कारण की ना ती स्पोर्ट बाईकचा कसा विषय माहिती का, R15ला ना गाडी काय विषय नाही, गाडी दिसाय भारी आहे. बट ब्रो पोलीस आहे आणि पोलीस लोकांना स्पोर्ट बाईक ते बरोबर नाही वाटत. त्यामुळे आपण ही गाडी घेतलेली आहे. दुसरी पण बघितलेली आपल्याला सुझुकी SF, ती पण क्वालिटी. बट त्याचं आपल्याला ना खाल्लं फायबर आहे ना ते वाचतं, त्यामुळे आपण ती पण कॅन्सल केली. मग फायनल आपलं आलं वळून गाडी आली FZकडे. सो ती FZ मग आपण हे फायनल केली आणि बुकिंग केली. कॅश पेमेंट सगळं भरून टाकलेलं आहे. EMIचा तर काय विषय नाही. ह्या गाडीला पण नंबर आपला 91च राहणार आहे, कारण की आपलं ना सगळं VIP नंबर राहतात. सो बुलेट चालली बघू शकता पुढं, ती पण आपलीच आहे. सो त्याला पण 91 आहे. स्प्लेंडर पण 91 आहे आणि आता FZ आहे, ह्याला पण 91 टाकणार आहे. सो त्यामुळे आपण जी पण गाडी घेईल ना आतापर्यंत, जी पण घेणार आहे ना किंवा घेतलेली आहे, सो सगळ्या गाड्यांना 91 VIP नंबर राहणार आहे. आणि तुम्हाला माहिती नाही, गाडीची पावती गेल्या 10,000वर फक्त नंबरची. जो EMI येतो महिन्यांचा कायमचा, तो फक्त पावतीला नंबरसाठीच दिलेला आहे 10,000 चषक. त्यामुळे इज्जतमध्ये बच्ची व कॅशमध्ये विषय केलेला आहे. आपण भरपूर ठिकाणी लांब गेलेलो आहे आणि ही पण गाडी भरपूर ठिकाणी लॉंग राईडला चालणार आहे गाडी. आपण असेच लॉंग राईड करत राहणार आहे. सो गाडी ना भारी एअर कूलिंग सिस्टीम आहे, त्यात काय विषय नाही. एअर कूलिंग सिस्टम आणि डिजिटल काटा पाहू शकता, 1 नंबर दिसतोय. आणि पिकअप पण भारी आहे. मिरर बघा, मिरर भाई क्वालिटीमध्ये आहेत हे बघा. आणि शेप वगैरे तर लय भारी दिलाय बरं का यांनी. आणि पुढं नाही तर नंबर प्लेट राहते. सो आणि HR का काहीतरी नंबर, HRS का काहीतरी नंबर आहे. सो ते नंबर इथं राहणार आहे. आणि हे दिसतं इथं आपल्याला स्क्रीन गार्ड टाकायला लागणार आहे, म्हणजे जरा अट्रॅक्टिव्ह दिसणार आहे. कारण की ते कागद म्हणजे काहीतरी लोंबते तार दिसते. पूर्ण 1 वीक विचार केला गाडीचा. सो ही गाडी आपल्याला पटलेली, त्यामुळे मग आपण हीच घेऊन टाकली, असा विषय केला. बाकीच्या पण काही वाईट नाही आहे, गाड्या सगळ्याच भारी आहेत, पण आपल्या चॉईसचा विषय आहे सगळ्यांना. गाडी असं व्हायब्रेशन तर अजिबात नाही, भयंकर व्हायब्रेशन तर काहीच नाही गाडीला. आपण आता आजच घेतले तर आपल्याला एवढं कन्फर्म सांगता येत नाही नंतर काय गाडी कशी चालणार आहे. केली गाडी आणि पूजन वगैरे करायचे आपल्याला इथंच. फायनली पोहोचलेलो आहे आपण बनामध्ये विठ्ठल देवस्थान या ठिकाणी. आणि आपल्याला आता गुरुजींना आणायला पाठवलेलं आहे एक जण. अभियान दोघांचं शूट चाललेलं आहे हे बघा. आणि सो थोड्याच वेळाने आपण ना इथं प्रॉपर पद्धतीने गाडीची पूजा वगैरे करून घेऊया, म्हणजे आपल्याला परत घरी जायचे. घरी पण लय भरपूर वेळ लागणार आहे. सो इथंच आपण 10-15 मिनिटं कसे पण काढून सो इथलं लवकर आटपून घेऊया, मग त्यानंतर आपली ही गाडी जाणार घरी. पूजन वगैरे चालू झालेलं आहे. केशवाय नमः, नारायणाय नमः, माधवाय नमः. उद्बत्ती लावून गेले तुम्ही खाली. गोविंदाय नमः. विष्णू. सो घरी पोहोचलेलो आहे आणि पूजा वगैरे तर करून घेतली, कारण की मी जरा बाहेर गेलतो त्यामुळे. आणि हे बघा आता गाडी चालू आहे. सो तुम्हाला कधीतरी ना पूर्ण यायचं आहे ना सेटिंग वगैरे सगळं सांगून टाकेल. सो हे बघू शकता, आता मी एवढंच दाखवू शकतो. पूर्ण सेटिंग आहेत, कंट्रोल वगैरे येतं, 2 स्विच आहेत, मोबाईलवर कसं ऑपरेट होतं हे सर्व काही आपण एखाद्या वेगळ्या ब्लॉगमध्ये सांगून जाईल. आपण हा ब्लॉग इथंच थांबूया. सो गाईज, आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा अँड सबस्क्राईब करा. सो बाय गाईज अँड टेक केअर. राधे राधे.